शिरूर नगर परिषदेच्या वतीने आर्थिक वर्षाच्या अखेरीस नागरिकांना नगर परिषदेचे कर भरण्याच्या सूचना केल्या जात आहेत। घरपट्टी, पाणीपट्टी यांसह नगर परिषद हद्दीतील रहिवासी आणि मालमत्ता धारकांनी नगर परिषदेचे सर्व कर वेळेत भरून कारवाई टाळावी असे नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले। शिरूर घोड नदी नगर परिषद हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना सूचित केले की आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस राहिल्याने कर संकलन विभागाने कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे। कर न भरल्यास जप्तीची कारवाई, नळ तोडणे, थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणे अशी कारवाई केली जाईल। त्यामुळे कराचा भरणा करावा व कटू कारवाई टाळावी असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले। शिरूर शहरात 14,000 नोंदणीकृत मालमत्ता आहेत। या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी नगरपालिकेचे 5 वसुली विभाग आहेत। आतापर्यंत फक्त 35% कर वसुली झाली आहे। वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघी 26 दिवस राहिले। त्यामुळे कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने मालमत्ता जप्ती व नळ जोड तोडण्याची कारवाई तीव्र केली आहे। आतापर्यंत 12 मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडलेत आणि थकबाकी असलेल्या मालमत्तेचे महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 कलम 152 नुसार जप्ती वॉरंट काढले असून मालमत्ता जप्तीची कारवाई तीव्र केली जाणार आहे। वारंवार कर भरण्याचे आवाहन करून आणि कर भरण्याची क्षमता असतानाही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे रिक्षातून ध्वनी निर्धकाद्वारे जाहीर केली जाणार आहेत। तसेच वृत्तपत्रातून थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत। त्यामुळे सर्व मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्तेचा थकीत व चालू कर त्वरित भरणा करून कटुता टाळावी आणि नगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। नमस्कार। शिरूर नगर परिषद व इतर महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांना वरिष्ठ पातळीवरून कळवण्यात आले आहे की सर्व नगर परिषदांची कर वसुली ही 90% पर्यंत होणे अपेक्षित आहे। आज दिनांक 5 मार्च 2024 रोजीपर्यंत शिरूर नगर परिषदेची कराची मागील व चालू कराची जी वसुली आहे ती केवळ 35% आहे आणि ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे। कारण वरिष्ठ कार्यालयाच्या पत्रानुसार जर आपली वसुली मागील वसुलीच्या 15% पेक्षा जास्त झाली नाही तर आपल्याला केंद्र शासन व राज्य शासनाकडील अनुदान प्राप्त होणार नाही। यामुळे सर्व शहरवासियांवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे शिरूर नगर परिषदेने जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती जप्तीची कारवाई सुरू करण्याची कारवाई उद्यापासून सुरू करणार आहेत। तरी सर्वांनी आपली मागील आणि चालू अशी कराची जी काही वसुली असेल, थकबाकी असेल ती पूर्णपणे नगर परिषदेला येऊन भरणा करावी। आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा याचा भरणा करू शकता आणि लवकरात लवकर कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।